तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण रिकामी जागा एवढे होते. तेंडुलकर समिती. जेव्हा आपण दारिद्र्यविषयक समित्यांचा अभ्यास करतो, लक्षात घ्या काही, म्हणजे जर का तुम्ही कंबाईनला जात आहात पेपरला टॅकल करायला आणि जर तुम्ही दारिद्र्याचं चॅप्टर वाचलंच नाही आणि वाचलं पण सुरेश तेंडुलकर समिती वाचलं नाही किंवा रंगराजन समिती वाचलं नाही, तर परीक्षेला जायचंच नाही, घरीच राहायचं. बिलकुल बढिया, आरामात झोपा काढा. म्हणजे एवढी महत्वाची समिती आहे. मला जर तुम्ही विचारलं की बाबा समित्यांपैकी कोणती समिती आधी करू, तर बाबा सगळ्यांना जाऊ दे बाजूला. कोणती समिती आधी कर? सुरेश तेंडुलकर समिती आधी कर, रंगराजन समिती आधी कर, 2 समिती आधी कर बाबा, मग बाकीचं कर. ठीक आहे. काय म्हणतंय की बाबा 2011-12 मध्ये या समितीला जे दारिद्र्याचं शेकडा प्रमाण आढळलं, तर किती आढळलं? तर ते प्रमाण आढळलं 21.9%. ही समिती जी फॉर्म झाली, ती समिती आहे 2005 ची. 2005 ची या समितीची स्थापना आहे आणि या समितीनं 2009 ला अहवाल सादर केला. कधी? 2009 ला अहवाल सादर केला. मात्र या समितीनं 3 वर्षांचे आकडे, म्हणजे 3 वर्षांचा अभ्यास केला